हॅलो डिअर स्टुडंट, मिशन इंजिनिअरिंग 2026 या सिरीज मधल्या डे 5 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सो या सिरीज मध्ये आतापर्यंत आपण 4 व्हिडिओज कव्हर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसशी रिलेटेड खूप इम्पॉर्टंट जे अपडेट आहेत, जे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, हे आम्ही तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत. आणि ही सिरीज जी आहे, ही आपली सिरीज जी आहे अशी 21 दिवस कंटिन्यू चालणार आहे. त्यासोबतच खूप एक इम्पॉर्टंट सिरीज आहे जी आपण रन करतो आहे. त्या सिरीजचं नाव आहे सीईटी टू कॅम्पस, ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातले जे सगळे टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत किंवा प्रत्येक सिटीमधले कॉलेजेस जे आहेत ते कव्हर करतोय. त्या कॉलेजेसचे कट ऑफ किती आहेत, त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कसं आहे, त्या कॉलेज पर्यंत पोहोचण्यासाठी कोणते वेज आहेत, त्यासोबतच त्या कॉलेजची हायर प्लेसमेंट किती आहे, लोएस्ट प्लेसमेंट किती आहे, ॲव्हरेज प्लेसमेंट किती आहे, कॅटेगरी त्याचा कसा बेनिफिट होतो, ते मायनॉरिटी कॉलेज आहे की नॉर्मल कॉलेज आहे की ऑटोनॉमस कॉलेज, हे अगदी आपण डिटेलमध्ये त्या सिरीजमध्ये कव्हर करतो आहोत. सो ती सिरीज बघायला विसरू नका. त्यासोबतच एनरोल इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला नसेल तर फॉलो करायला विसरू नका, कारण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे आम्ही तुमच्यासोबत आणतोय. सो मित्रांनो, त्यासोबतच तुम्हाला अजून एक गोष्ट डिस्कस करायची आहे, ती म्हणजे आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप. सो एनरोल इंजिनिअरच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही अजून कनेक्ट केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट करायला विसरू नका, कारण या सगळ्या गोष्टींचे इम्पॉर्टंट अपडेट प्लस सीईटी सेलचे जे इम्पॉर्टंट अपडेट आहेत, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसचे जे इम्पॉर्टंट अपडेट आहेत, हे तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवर अगदी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट करू शकता. सो येऊयात मित्रांनो आपल्या मूळ मुद्द्याकडे. आजच्या या डे 5 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऑटोनॉमस कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज. सो बेसिकली हे ऑटोनॉमस कॉलेज काय असतात आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज काय असतात. सो फर्स्ट पॉइंट इज ऑटोनॉमस कॉलेज. असे कॉलेजेस ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यांचा जो सिलेबस आहे हे ते कॉलेज स्वतः डिसाईड करतात, स्वतः डिझाईन करतात. त्यासोबतच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये जे एक्झाम कंडक्ट होतात, या एक्झाम कंडक्ट सुद्धा कॉलेज स्वतः करतं. त्याच्यासाठी कॉलेजला कोणाकडेही डिपेंडंट राहण्याची गरज नाही. क्वेश्चन पेपर जे आहेत ते त्या कॉलेजचे फॅकल्टीज सेट करतात. त्यासोबतच रिझल्ट जो डिक्लेअर होतो हा जनरली फास्ट डिक्लेअर होतो, कारण क्वेश्चन पेपरही त्यांनी सेट केला गेलेला आहे, चेक सुद्धा कॉलेजनेच केलेला असतो, त्यामुळे रिझल्ट जो आहे हा कम्पॅरेटिव्हली थोडासा फास्ट डिक्लेअर होतो. त्यासोबतच करिक्युलम जे आहे, करिक्युलम हे टेक्नॉलॉजीशी अपडेटेड जनरली ऑटोनॉमस कॉलेजमध्ये बघायला भेटतं, कारण इंडस्ट्रीमध्ये दर दिवसाला काहीतरी चेंजेस होत आहेत, नवीन नवीन अपडेट्स येत आहेत आणि हे जे आहेत हे अपडेट ऑटोनॉमस कॉलेज लवकर स्वीकारतं आणि आपला जो सिलेबस आहे हा सिलेबस बेसिकली लवकर अपडेट केला जातो. त्यानंतर ऑटोनॉमस कॉलेजमधले जे डिग्री सर्टिफिकेट आपल्याला भेटतं हे युजली जे ते कॉलेज ज्या अफिलेटेड युनिव्हर्सिटी सोबत कनेक्टेड आहेत त्या युनिव्हर्सिटीचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते भेटतं, ना की त्या ऑटोनॉमस कॉलेजचं डिग्री सर्टिफिकेट भेटतं. त्यानंतर या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये आपण असं म्हणू शकतो की प्रोव्हाइडेड अ ग्रेट अकॅडमिक अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॅसिलिटीज. स्टुडंटला अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॅसिलिटीज ज्या आहेत या बऱ्यापैकी चांगल्या भेटतात ऑटोनॉमस कॉलेजमध्ये. त्यासोबतच स्टुडंट अँड ओके, सो हे जे ऑटोनॉमस कॉलेजचे रूल्स आहेत हे कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतात असं आपण म्हणू शकतो. सो नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूयात. त्याआधी एनरोल इंजिनियर जे आहे ते स्टुडंटला प्रॉपरली इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेससाठी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतं, हे तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या याच व्हिडिओमध्ये आपण एनरोल इंजिनियर कोणकोणत्या पॅकेजेस कव्हर करतं आणि स्टुडंटला त्याचा कसा गायडन्स भेटतो याबद्दल बोलणार आहोत. सो एनरोल इंजिनियरकडे स्टुडंटसाठी मेन इम्पॉर्टंट 3 पॅकेजेस आहेत. एक आहे स्टँडर्ड पॅकेज, दुसरा आहे प्रीमियम पॅकेज आणि तिसरा आहे प्रीमियम प्लस पॅकेज. सो याच्यामध्ये काय भेटतं तर स्टँडर्ड मध्ये जर बघायला गेलो आपण तर सेशन फॉर डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग, एफसी व्हेरिफिकेशन, या गोष्टी ज्या आहेत याबद्दल तुमचे डिटेल सेशन होतात. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ब्रांच, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत मित्रांनो इंजिनिअरिंग मध्ये आणि स्टुडंट कोणाचे तरी इन्फ्लुएन्स मध्ये येऊन ब्रांच डिसाईड करायला जातात आणि त्यामुळे स्टुडंटचं बरेचदा नुकसान होतं. सो एनरोल इंजिनियर ही एकमेव अशी काउन्सिलिंग आहे की ज्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ब्रांचचे जे सेशन आहेत हे सेशन डिटेलमध्ये कव्हर केले जातात. आणि एवढंच नाही तर हे सेशन कोण घेतं तर हे सेशन त्या त्या ब्रांचमध्ये, त्या त्या फील्डमध्ये एक्सपर्ट जे आहेत, जे ऑलरेडी त्या त्या इंडस्ट्रीमध्ये जॉब करतात ते घेतात, ना की कोणी येऊन तुम्हाला सांगतं. सो ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यासोबतच स्टँडर्ड मध्ये तुम्हाला भेटतं लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र, कट ऑफ लिस्टची तुम्हाला पीडीएफ भेटते, डिस्कशन विथ स्टुडंट अँड पेरेंट्स हेही तुम्हाला भेटतं आणि एक कॉल सपोर्ट जो आहे तोही भेटतो. त्यासोबतच एनरोल इंजिनिअरची टीम तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सुद्धा प्रॉपरली सपोर्ट करते. नेक्स्ट आहे आपलं प्रीमियम पॅकेज. सो प्रीमियम पॅकेज मध्ये स्टँडर्ड मध्ये ज्या गोष्टी भेटतात
त्या तर ऍज इट इज भेटतातच आहे, प्लस ऍड ऑन काही पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कस्टमाइज ऑप्शन फॉर्म फॉर ऑल कॅपराउंड, जे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मधले चारही कॅपराउंड आहेत, कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3 आणि कॅपराउंड 4, याचा कस्टमाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला तुमचे मेंटॉर्स बनवून देतात. स्टँडर्ड मध्ये तुम्हाला एक मेंटॉर असाइन होतो, तर प्रीमियम मध्ये तुम्हाला 2 मेंटॉर असाइन होतात. तुमचे मेंटॉर तुम्हाला 24/7 सपोर्टसाठी अवेलेबल असतात. त्यासोबतच वन ऑन वन डिस्कशन्स प्लॅन केलेले असतात तुमच्या स्टुडंट आणि पॅरेंट सोबत, जेणेकरून स्टुडंटला प्रॉपरली गायडन्स मिळावा, त्यासोबतच कॉलेज चूज करताना आणि कॅपराउंड चूज करताना प्रॉपरली मदत व्हावी. आणि ऑन स्टुडंट हाय डिमांड यावर्षी एनरोल इंजिनियर टीमनी स्टार्ट केलेलं आहे प्रीमियम प्लस पॅकेज. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टँडर्ड पॅकेज जे आहे, स्टँडर्ड मध्ये स्टँडर्डचे तर फीचर भेटतात, राईट. प्रीमियम मध्ये स्टँडर्ड प्लस प्रीमियमचे काही फीचर्स भेटतात, आणि प्रीमियम प्लस हे एक असा पॅकेज आहे ज्याच्यामध्ये एक असा सपोर्ट स्टुडंटला भेटतो की ज्याच्यामध्ये स्टुडंटला काहीही काळजी करायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियमचे तर सगळे फीचर्स भेटतातच, बट तुमचा ऑप्शन फॉर्म, तुमचं रजिस्ट्रेशन, तुमच्या कॅपराउंडची फॉर्म फिलिंग, तुमचं फ्रीज बेटरमेंट, अगदी शेवटपर्यंत ज्या दिवशीपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन बसत नाही त्या दिवशीपर्यंत फॉर्म फिलिंग सगळा जो सपोर्ट आहे हा एनरोल इंजिनियर्सची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करते. सो तुम्हाला जर काउन्सिलिंग बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला काउन्सिलिंगचं फी स्ट्रक्चर जाणून घ्यायचं असेल, आणि तुम्हाला तुमचं बेसिकली इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस जी आहे ही सिक्युअर करायची असेल, टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज जर मिळवायचं असेल, तर एनरोल इंजिनियरची काउन्सिलिंग जॉईन करायला विसरू नका. जॉईन करण्यासाठी जो आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतोय 8446777225 यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. इवन तुम्ही एनरोल इंजिनियरच्या वेबसाईटला जाऊनही फॉर्म फिल करू शकता. आमचे मेंटॉर्स जे आहेत हे तुम्हाला कनेक्ट करतील आणि तुमची इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेसची जी डिफिकल्ट जर्नी ही इथे सिंपल होईल. सो येऊयात आपण नेक्स्ट पॉइंट कडे, तो आहे आपला नॉन ऑटोनॉमस कॉलेज. सो नॉन ऑटोनॉमस कॉलेज नेमकं काय आहे, तर असं कॉलेजेस ज्यांचा जो सिलेबस आहे हा सिलेबस ॲफिलेटेड युनिव्हर्सिटीज कव्हर करतात किंवा त्या डिसाईड करतात असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात युनिव्हर्सिटीज थ्रू. जसं आपण बघितलं की नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये या ज्या एक्झाम आहेत या एक्झाम कंडक्ट केल्या जातात बेसिकली त्या नॉन ऑटोनॉमस कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज कडून. सेम त्या प्रकारे नॉन ऑटोनॉमस मध्ये ज्या एक्झाम्स आहेत या कंडक्ट केल्या जातात युनिव्हर्सिटीज मधून. क्वेश्चन पेपर सुद्धा युनिव्हर्सिटी स्वतः डिसाईड करते, स्वतः डिझाईन करते असं बोलत. आणि याच्यामुळे काय होतं की थोडंफार रिझल्ट लागायला वेळ जास्त लागतो. सो इट टेक्स लिटिल बिट मोर टाइम ॲज कम्पेअर टू ऑटोनॉमस कॉलेजेस. त्याच्यानंतर करिक्युलम जे आहे, म्हणजे जो काही तुमचा इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे हा डिपेंड असतो कम्प्लिटली युनिव्हर्सिटीवर. ओके. त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट जे आहे हे युनिव्हर्सिटीकडून प्रोव्हाइड होतं. आणि एवढंच नाही तर ऑफर्स लेस फ्लेक्झिबिलिटी, थोडीशी कमी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ही भेटते आपल्याला इथे नॉन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ॲज कम्पेअर टू ऑटोनॉमस कॉलेज. आणि त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की हे जे ॲफिलेटेड कॉलेजेस आहेत हे युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड कॉलेजेस, नॉन ऑटोनॉमस कॉलेज जे आहेत हे या प्रकारे स्टुडंटला ओव्हरऑल याचं स्ट्रक्चर असतं. त्यासोबतच जर तुम्ही एनरोल इंजिनियरच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला नसेल आणि युट्यूब पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या सिरीज सोबत कनेक्टेड राहा, एनरोल इंजिनियर सोबत कनेक्टेड राहा. तोपर्यंत बाय, बेस्ट ऑफ लक. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.